स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। रांजणी फाट्याजवळ रेल्वेखाली उडी मारून जायगव्हाण येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। चंद्रकांत महादेव पाटील वय 30 राहणार जायगव्हाण, तालुका कवटेमहांकाळ, जिल्हा सांगली असं मृत तरुणाचं नाव आहे। ही घटना सोमवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली। चंद्रकांत पाटील हा तरुण आपल्या मोटरसायकलवरून रांजणी फाट्याजवळील रेल्वे गेट परिसरात आला होता। यावेळी मालगाडी येणार असल्याने रेल्वे गेट बंद करण्यात आलं होतं। गेटवरील कर्मचाऱ्यांनी त्याला त्या ठिकाणावरून दूर करण्याचा प्रयत्न केला, तरीही तो रेल्वे रुळाजवळ उभा राहिला। काही क्षणातच मालगाडी जवळ येताच चंद्रकांत पाटील यांनी अचानक रुळावर उडी मारून आपले आयुष्य संपवले। घटनेनंतर तात्काळ त्याचा मृतदेह कवटेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला। तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। आज सकाळी जायगव्हाण येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रकरणाची नोंद मंगळवारी सकाळी 10 वाजता कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे।